आपल्याला आठवत असेल, आपल्याच सगळ्या चॅनल्सवर गेले 2-2.5 महिने मी सातत्याने महाराष्ट्राच्या सरकारला विनंती करत आले की महाराष्ट्रामध्ये मागच्या वर्षी अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाली आणि काही जिल्ह्यांमध्ये प्रचंड दुष्काळाची परिस्थिती आहे. त्याच्यामुळे आज राज्याच्या समोर, शेतकऱ्यांच्या समोर खूप मोठं आव्हान आहे. तुम्ही बघाल, कांद्याचा प्रश्न किती गंभीरमध्ये होता. आजही कांद्याचा प्रश्न आहे. सोयाबीनला भाव नाही आहे. आणि केंद्र सरकारचा डेटा सांगतो की या देशामध्ये सगळ्यात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या कुठे होत असतील तर दुर्दैवाने मला सांगताना अतिशय वेदना होतात, पण ते आपल्या महाराष्ट्रात होत आहेत. त्याच्यात पूर्णपणे सरकारचं अपयश आहे. आणि सरकारने थोडंसं पक्षफोड आणि घरफोड या सगळ्यातून जरा वेळ काढून या देशाची सेवा करावी आणि शेतकऱ्यांना त्या सुखदुःखात उभं राहावं ही माझी विनंती राहील त्यांना. आणि तुम्ही बघताय, हे शेतकरी विरोधी सरकार आहे. कारण तुम्ही बघताय, दिल्लीमध्येही किती दिवस त्यांचं आंदोलन चाललंय. महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे हाल तुम्ही पाहताय. अतिशय गंभीर परिस्थिती. आज विधिमंडळाचा शेवटचा दिवस आहे. आज शेतकऱ्यांबाबतीत याबद्दल काय? मी गेले अनेक महिने ही गोष्ट मागते की केंद्र सरकारचा डेटा पार्लमेंटमध्ये ऑफिशियली सांगितलेला आहे की 10 लाख कोटी रुपयाची माफी ही उद्योगपतींची सरकारने केली आहे. तर 10 लाख कोटी रुपये तुम्ही उद्योगपतींचे माफ करू शकता, तर आमच्या कष्ट करणाऱ्या, बळीराजाला काळ्या मातीशी इमान राखणाऱ्या शेतकऱ्याची कर्जमाफी नाही करू शकत? सरकारने सरसकट कर्जमाफी केली पाहिजे, सरसकट. सरकार एका बाजूला राजकीय नेत्यांवर दबाव टाकते, विरोधी पक्ष. राजन साळवेंना आता चौकशीसाठी बोलवलेलं आहे, त्यांना नोटीस, त्याचे कुटुंबियांना देखील बोलवले. मला काय आश्चर्य वाटत नाही हो. दडपशाही, आईस म्हणजे बर्फ नाही. इन्कम टॅक्स, CBI आणि ED. पक्ष फोडा, घर फोडा, लोकांना भीती दाखवा आणि काही करा आणि सत्तेत या. सत्तेमध्ये येऊन फक्त महाराष्ट्राचं नुकसान करायचं पाप हे ट्रिपल इंजिनचं सरकार करते. दुर्दैव आहे की शेतकऱ्यांबद्दल जे शोषित आहे, वंचित आहेत, पीडित आहेत, आपल्या महिला असतील, युवक असतील, महागाई आणि बेरोजगारीसारखे मोठे प्रश्न, हे आरक्षणासारखं मोठं आव्हान, हे सगळं करण्यात यांना पूर्णपणे हे अपयशी ठरलेलं आहे. हे सरकार जागा वाटपावर एकमत झालेलं आहे असं? हो, आमचे जागा वाटप एकदम ऑन ट्रॅक आहे. शाहू महाराजांना उमेदवारी देण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते अग्रेसर आहेत. मात्र ते दुसऱ्या बाजूला हसन मुश्रीफ म्हणतात की शाहू महाराजांनी निवडणुकीमध्ये उभं राहू नये. मला असं वाटतं, तो प्रत्येक आहे, ही लोकशाही आहे, दडपशाही नाही. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं मत कुणाला द्यायचं तो त्याचा अधिकार आहे. त्याच्यात माझ्या कानावर आजकाल येतंय की दमदाट्या फार व्हायला लागल्यात ह्या राज्यामध्ये. त्यामुळे दुर्दैव आहे की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान आपल्याला दिलं, ज्याच्यात मोकळा श्वास घ्यायचा अधिकार हा आपल्याला संविधानाने दिलेला आहे, पण हे दडपशाही, ही लोकशाही कुठेतरी अडचणीत येते का अशी भीती समाजात लोक दबदबत्या आवाजात बोलताना कानावर येते. लोणावळ्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी राजीनामा दिलेला आहे. कुठल्या? हजारो कार्यकर्त्यांनी दबाव केला जातो, दबाव दिला जातो म्हणून राजीनामा दिलेला आहे. मला नाही बघायचं, तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न. काही दौंडमधले ते लोकशेड आहे, त्या लोकशेडचा आता म्हणजे अंतिम टप्प्यात आहे. मात्र तिथं पाणी नसल्यामुळे ते सध्या बंद आहे. त्याबद्दल नाही, त्याचा हो पाठपुरावा मी स्वतःच करते. DRM कडे 2-3 मागण्या खरं तर केलेल्या आहेत. आपली सकाळची ट्रेन पण जी जाते डेमो, त्याच्यात ही सुधारणा आणि ती हडपसरला न थांबता पुण्यात स्टेशनला घ्यावी अशी मागच्या पण आठवड्यात मी आले होते तेव्हा चर्चा झाली होती. आणि आम्ही सरकारला सातत्याने विनंती करतोय की हडपसरवरनं दौंडकरांना अशक्य आहे पुण्यात जाणे, कारण का इतका वेळ जातो आणि डबल खर्चही होतो. त्याच्यामुळे ती डेमो काही करून पुणे स्टेशनला थांबलीच पाहिजे अशी आमची आग्रहाची भूमिका राहील. लोकशेडला पाणी नाही, दररोज नाही ते पण सांगितलेलं आहे ऑलरेडी. DRMशीही मी माझं बोलणं झालेलं आहे. त्यामुळे त्या म्हणतायत नगरपालिका द्यायला तयार नाही. नगरपालिकेचा प्रॉब्लेम हेच तर मी गेले 2-2.5 महिने म्हणते. तुमच्याच चॅनलवर तुमच्याशी मी बोलले असेल अनेक वेळा की बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये, पुणे जिल्ह्यामध्ये आज पिण्याचं पाणी, शेतीचं पाणी, व्यवसायाचं पाणी हे अंडर प्रेशर असणारे. आपण मार्च महिन्यात आहोत, तुम्ही बघताय किती उन्हाळा आहे.
धरणं सगळी म्हणजे तुम्ही उजनीचं जाऊन बघा, तुम्ही सगळी म्हणजे उजनी हे आपल्यातलं सगळ्यात मोठं धरण आहे. त्याच्यामुळे उजनीमध्ये तर गाडीत फिरते आता, अशी परिस्थिती आहे. जेजुरीलाही तुम्ही गेला तर तिथे पूर्णपणे नाझऱ्याच्या धरणात मीच परवा गाडी घेतले होते धरण बघायला. त्यामुळे अतिशय गंभीर पाण्याची परिस्थिती आहे. अनेक ठिकाणी मी दौरा करते, रोज 5 ठिकाणी तरी टँकरची मागणी यायला लागली आहे. चारा छावण्यांच्या मागण्या, पुरंदरला चारा छावणी पण सुरू झाली. त्याच्यामुळे हे जे पाण्याचं नियोजन तुम्ही म्हणताय, हे गेले 2.5 महिने मी सातत्याने म्हणजे हे प्रश्न उभारायच्या आधीच मी म्हणत होते. आपल्याला आठवत असेल की 2.5 महिने मी सांगते की नियोजन करा. हा मार्च महिना आहे, एप्रिल, मे, जून, जुलै अजून 3-4 महिने आपल्याला काढायचे. त्याच्यामुळे सरकारने थोडासा वेळ पक्ष फोडण्यापेक्षा थोडंसं संवेदनशीलपणे राजकारण बाजूला ठेवून मायबाप जनतेची सेवा करा. केंद्रीय दुष्काळ पथकाने पाणी करून देखील तातडीने उपाय का पुरंदर दुष्काळ अनाऊन्स केला? कुठे झाले दुष्काळ पुरंदरला? काही हे सरकार सिरियस नाही हो, अतिशय असंवेदनशील सरकार आहे. पक्ष फोडा, घरं फोडा, इन्कम टॅक्सच्या रेड करा आणि नुसतं पुरुषांना नाही महिलांना पण त्रास देतात, मुलांना त्रास देतात. अतिशय दुर्दैवी आहे. सुडाचं राजकारण हे महाराष्ट्रात कधीच नव्हतं, पण हा नवीन सुडाचा राजकारणाचा ट्रेंड आणि दडपशाही सुरू करते आणि ती मोडून काढण्यासाठी आपल्याला सगळ्यांनाच पूर्ण ताकदीने लढावं लागेल. मनोज जरांगे पाटलांची जशी यासाठी चौकशी लागली, आज महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातल्या बालचमूंनाही कळतंय की राज्यकारण पुढे चाललंय. म्हणजे इतर पुराव्यासहित असून सुद्धा यासाठी चौकशी बाकीच्यांची का करत नाही? हे किती दुर्दैवी आहे बघा. सुडाचं राजकारण, दडपशाही, महाराष्ट्रात सुडाचं राजकारण आणि दडपशाही कधीच नव्हती. आपण सगळ्यांवर कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचे संस्कार झालेले आहेत. अशा सुसंस्कृत महाराष्ट्रात आज सुडाचं राजकारण, दडपशाही सुरू होते. पण आपण शेवटी स्वाभिमानी मराठी लोक आहोत. आपण ही दडपशाही आणि हे सुडाचं राजकारण मोडून काढू. मराठी एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.